हालो 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 नमस्कार गाववाल्यानो देव बरा करो पुन्हा एकदा खेळ सुरू होता माडकोल विपक्ष साई कृपा नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी वेळ येणारो काळ सांगा जातलो खेळ नक्कीच रंगत होताना मैदानात दिसतलो मालवणी सांगायचा म्हटला तर खेळ झालो 4 ओव्हरचं मजा थोडी इली सामना झालो 4 ओव्हरचं मजा थोडी इली कप मात्र हातात ना गेलो आणि झोपच उडान गेली अशी परिस्थिती असता जो जिंकतलो तो खुशी धरात जातलो नक्कीच पहिल्या ओव्हरचे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालका ज्याच्या खांद्यावरती दिली गेली तो सर्वच असतलो जामिनाच्या उजव्या बाजून काय मोठा फटको मारलो गेलो मात्र लीर धाव चेंडू गेलो कोयांडो चेंडू गेलो पुयांडो चेंडू गेलो धाव पलक स्थिर राहतला पहिल्या वेळेला चेंडूची सांगता केली गेली धाव पलक स्थिर राहूला गेला 0 धावा दुसरा चेंडू आता मात्र 2 धाव धाव पलक पुढे सरकला गेला एक तुझो तो दुसरो माझो असतो 2 धाव पलक पुढे सरकला गेला आणि मात्र 2 धावा 2 चेंडूचा खेळ मागण्यात राख पडलो गेलो पुन्हा एकदा मोठा फटको मारला गेलो एक कॅरी धाव पलक पुढे सरक त्याला 3 चेंडूचा खेळ मागण्यात राख पडलो गेलो 3 धावा कुठले गेले आता मात्र मोठे फटको खटक्यार बार जाग्यावर पट्टी पाठभर ओळ काढलो गेलो दिवाड होता लांबडा आणि सोलून काढल्या चांबडा 4 धाव पलक पुढे सरकला गेला 4 चेंडूचा खेळ मागल्या राख पडलो 7 धावा कुठले गेले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असतो तो सर्वेशेचो सर्व्हिस साठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटको मात्र 2 धावेसाठी धावपलक पुढे सरकला 9 धावा असतली पुन्हा एकदा डॉट चेंडू जाताना दिसता धावपलक स्थिर राहतला 6 चेंडूचा खेळ समाप्त झालेला असा मागल्या दरात पडलेला असा 9 धावा कुठले गेले पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू फिरकावण्याची जबाबदारी शैलेश याच्या खांद्यावरती दिली गेली हलकोच मात्र टोलवलो गेलो शैलेश पहिल्या चेंडूवरती भवानी केली गेली दुसऱ्या ओव्हरच्या धावपलक पुढे सरकला 10 धावा असतले पुढचा चेंडू मोठे फटको मारलो गेलो आणि किती चांगलो चेंडू अडवलो गेलो निर्धाव चेंडू गेलो पुयांडो चेंडू गेलो धावपलक स्थिर राहिला 10 धावा शैलेशचा तिसरो चेंडू मात्र जायच्या थय आणि हरे भाऊकर होबळा चेंडू अडकलो गेलो आणि धावपलक स्थिर राहिला गेला 10 धावा 3 चेंडूचा खेळ मागल्या राख पडलो गेलो हलकोच टोलवलो गेलो नाकाप समोर चेंडू एकेरी धावेसाठी एकेरी धावे धावपलक पुढे सरकला गेला 11 4 चेंडूचा खेळ मागल्या राख पडलो गेलो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो 5 चेंडूचा खेळ मागल्या राख पडलो गेलो दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असतो धावपलक स्थिर राहिला गेला 11 धावा पुन्हा एकदा शैलेशचो पुढचा चेंडू पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी चेंडू जाता पंचांचा निर्वाळ येता 1 धावा म्हणजेच 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला असा धावपलक जमवला गेला 12 धावा असतले 12 चेंडू 12 धावा अजूनपर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या होती ती 12 धावा
पुढच्या 6 चेंडू भिरकायण्याची जबाबदारी तिसऱ्या ओव्हरची संघ मालकांच्या खांद्यावर दिली गेली. सनीत तिसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू. सनीचो पहिलं वैल चेंडू हलकोचं टोलवलं गेलो. एकेरी धावेसाठी धावफलक एकेरी धावून पुढे सरकला गेला. 13 धावा. तिसऱ्या ओव्हरचं पहिलं वैल चेंडू मागल्या धराक पडलो गेलो. पुन्हा एकदा सनीचो पुढचा चेंडू असतो. सनीचो मोठा फटको मात्र चेंडू चांगलं अडवलं गेलो. निर्धाव चेंडू गेलो. कोवांडो चेंडू गेलो. 2 चेंडूचा खेळ मागल्या धराक पडलो गेलो. धावफलक स्थिर राहिला गेला. 13 धावा असतली. पुन्हा एकदा कोवांडो चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालो. धावफलक स्थिर राहिला गेला. 13 धावा असतली. पुन्हा एकदा चांगला चेंडू अडवता मात्र तेवढेच मात्र मार खाताना दिसता. म्हणजेच हुशार माझी बाय आणि पाठभर मार खाय अशी परिस्थिती झाली. जो पुढे राहता ते का कळता. नक्कीच 4था चेंडू म्हणजे 5वा चेंडू असतो. पुन्हा एकदा मोठे फटको मात्र बॉट चेंडू गेलो. म्हणजेच अजूनही मात्र 5 चेंडूचा खेळ मागल्या धराक पडलो असा. 1 धावा दिली गेली असा ती सनीत याच्या गोलंदाजीवरती. शेवटचा चेंडू असतो तिसऱ्या ओव्हरचो सनीतेचो. धावफलक स्थिर राहिला गेला. 13 धावा असतली. मोठा फटको मारण्याचा निर्वाळ होतो. मात्र आता मात्र पंचांचा निर्वाळ 4 धावा. 4 धावून धावफलक पुढे सरसावताना आपल्या दिसतला 17 धावा असतली. या वाटल्याला साधात तर दळीदार की त्या बादात चांगले 4 चेंडू टाकले गेले. शेवटच्या चेंडूवर वादाडो काढलो गेलो. पाठभर वळ काढलो गेलो. 4 धावून धावफलक पुढे गेला. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालो आणि धावफलक स्थिर केला गेला. 17 धावा असतले. शेवटचे 6 चेंडू असतले. सांगता करणारे 6 चेंडू असतले. भैरवी घालणारे 6 चेंडू असतले. शैलेश पुढचा चेंडू भिरकायतलो. हलकोचा टोलवलेला चेंडू एकेरी धावेसाठी. एकेरी धावेन धावफलक पुढे सरकतला. 18 धावा असतले. पुढचा चेंडू शैलेशचो. पुन्हा एकदा मोठा फटको मारण्याचा प्रयत्न होतो. मात्र प्रयत्न राहिलो. चांगलं फिल्डिंग करताना दिसता तो मात्र धावफलक स्थिर राहिला गेला. 18 धावा. आता मात्र पुन्हा एकदा पहिला वेळेला कलाम लागला गेला. पहिलं वेळ हादरो बसलो गेलो. 3 चेंडूचा खेळ समाप्त गेलो. धावफलक स्थिर राहिला गेला. 18 धावा. पहिल्या चेंडूवरती 1 धावा काढली गेली. दुसरं डॉट चेंडू गेलो. तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेलो. नक्कीच चांगलं चेंडू भिरकायताना दिसता. आपल्या अनुभवाच्या जोरावरती शैलेश चेंडू भिरकायता. शैलेशचो पुढचा चेंडू असतो. हलकोच नाकासमोर टोलवलं गेलो. एकेरी धावेसाठी. एकेरी धावे धावफलक पुढे सरकला. 19 धावा असतली. आता मात्र मोठे फटको मारलो गेलो आणि विकेट गेलो. काय सुंदर चेंडू भिरकायताना दिसता. अनुभवाच्या जोरावरती शैलेश मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धावा दिली गेली. दुसऱ्या चेंडू डॉट टाकलो गेलो. तिसऱ्या चेंडूवरती विकेट केली गेली. चौथ्या चेंडूवरती 1 काढलो गेलो. 5व्या चेंडूवरती विकेट काढली गेली. अतिशय आखूट टप्प्याचे चेंडू टाकता एकूण 5 चेंडूचा खेळ मागे पडलो गेलो. 6वा चेंडू असतो. धावफलक स्थिर राहतला. 19 धावा असतले. पुढचा चेंडू शैलेशचो. नक्कीच एकेरी धावेने धावफलक पुढे सरकला गेला.
20 धावा, 24 चेंडू 20 धावांचा डोंगर या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतात. नक्कीच 24 चेंडू आणि 20 धावांचा डोंगर कोणत्या रीतीने पार होतोय सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय विलासजी गोलतकर यांच्याजवळ माईक सुपूर्द करतोय. मी पुंडलिक तोंडकर थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी साई कृपा क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीमध्ये जर बघितलं पाहिजे शैलेश अप्रतिम गोलंदाजी, ज्या शैलेशनं 2 षटकं टाकली, 6 रन दिले आणि 2 बळी टिपलेले. अतिशय चांगली धारदार गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जीवावरती मात्र या ठिकाणी कमी धावसंख्या पाहायला मिळते. 21 धावांचं टार्गेट साई कृपा संघासमोर राहते. ऑक्सफोर्ड माडकोल क्रिकेट संघाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चोवीस चेंडू आणि 21 धावांची गरज. हा चेंडू पुढे सरसावत निश्चितपणे एक चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. एकीर्ण संघाची धावसंख्या पुढे धावसंख्या पोहोचते ती मात्र बिनबाद 21 धावांचा पाठलाग करत असताना एकच मिळते धाव. त्यामुळे एकाने संघाची धावसंख्या 2 वरती पोहोचते. तसं बघितलं तर निश्चितपणे 24 चेंडू मध्ये 21 धाव म्हणजे सिंगल धावा जरी घेतल्या तरी सामना निश्चितपणे जिंकू शकेल तो साई कृपा क्रिकेट संघ. परंतु हा निर्धाव चेंडू गणला जातोय. पुढचा चेंडू हलका स्टार्ट होतोय. एकेरीसाठी धावसंख्या पोहोचते मात्र 4 वरती. प्रतीकचा हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रात एकेरीसाठी 5 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूवरती फक्त 16 धावांची गरज. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज साई कृपा क्रिकेट संघासाठी. यशवंत हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. तर स्ट्राईकला सर्वेश. हलका जो पॉइंटच्या क्षेत्रात एकेरी धाव घेतोय. संघाची धावसंख्या मात्र प्रत्येक चेंडूगणी खालती ठेवण्याचा प्रयत्न होतोय तो प्रत्येक फलंदाजाकडनं साई कृपा खेळाडूकडनं. धाव घेण्याचा प्रयत्न हर्षलचा पोहोचतोय. निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिरावती ती 6 धावा. फलंदाज बाद पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा सर्वेशचा प्रयत्न सपशेल अपेक्षित ठरतोय. क्लीन बॉल होऊन धावचे त्या ठिकाणी तंबूत परततोय. पहिला गडी बाद होतोय तो धावसंख्येवरती 6. पुन्हा एकदा यशवंत 6 धावा धावफलकावरती. यशवंत पुढचा जीव टाकण्यासाठी सज्ज होतोय. यशवंतचा या षटकातील 4था चेंडू असेल. 15 चेंडूत 15 धावांची गरज आणि हा सुंदर फटका एकेरी धावीसाठी मिळतोय आणि त्यामुळे 14 चेंडू 14 धावांचं समीकरण बनतंय. 13 चेंडू 13 धावा. यशवंतचा पुढचा चेंडू आणि अशा तऱ्हेनं हे षटक समाप्त होतं. यशवंत धावसंख्या 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा धावफलकावरती आणि उरलेल्या 12 चेंडूवरती 12 धावांची गरज. प्रतीक हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. एकच धाव मिळते. फलंदाजांनी मनामध्ये निश्चित ठरवलेलं आहे की प्रत्येक चेंडूवरती सिंगल घ्यायचा आणि सामना खिशात घालायचा. इराद्याने फलंदाजी पाहायला होते. मोठ्या फटक्यापासून बिलकुल वंचित जरी ठेवलं तरी चालेल परंतु सिंगल मात्र धावा काढत राहायच्या.
त्याचप्रमाणे एका स्पॉटवरती या धावा या ठिकाणी निघतात त्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. नऊ धावांची गरज उरलेल्या 8 चेंडूवरती. 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावांची गरज. सामना बिलकुल अटीतटीचा रोमहर्षक पाहायला मिळतोय. कोणता संघ पुढे जाईल पाहायला मिळेल. धावसंख्या बसती ती 13. 7 चेंडूचा खेळ बाकी. प्रत्येकचा पुढचा चेंडू आणि आता आमचं 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. एखादा मध्येच फटका निश्चितपणे गरज असेल ती. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज असेल फक्त साई कृपा क्रिकेट संघासाठी. अनिकेत ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अनिकेत शेवटचे 7 चेंडू टाकण्यासाठी. चेंडू आणि निश्चितपणे एका धावेची गरज असेल. 5 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही एका धावेची गरज. एका धावेची गरज. पहिल्या चेंडूत खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आणि एक धाव घेऊन सामना या ठिकाणी विजयी